श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 36वा श्लोक आहे. द्यूतं चलयतामस्मि तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्वतामहं. द्यूतं चलयतामस्मि तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्वतामहं. भगवान सांगतात की छल कपट करणाऱ्यामध्ये मी द्यूत किंवा जुगार आहे. आता बघा, जुगार म्हणजे एखादी वाईट गोष्ट, परंतु त्यातही चांगलं वाईट धर्म अधर्म याच्यामध्ये सुद्धा छल कपट करणाऱ्यामध्ये मी द्यूत किंवा जुगार आहे, असं ही माझी विभूती आहे असं भगवान सांगतात. तेजस्वी पदार्थांमध्ये तेज ही माझी विभूती आहे आणि जय मिळवण्यामध्ये जय ही माझी विभूती आहे. आणि व्यवसाय उद्योग करणाऱ्यांमध्ये न्यायाने केलेला उद्योग व्यवसाय मी आहे. आणि सत्व ज्याच्यात आहे अशा सात्विकांमध्ये मी सत्व आहे असं भगवान सांगतात. किंवा पहिलं काय, द्यूत, छल कपट. द्यूतामध्ये छळ कपट असतो आणि कपट करून ते जिंकतात. तरी भगवान सांगतात की या कपट करणाऱ्यामध्ये द्यूत किंवा जुगार ही माझी विभूती आहे. मग हे कसं म्हणा, तर या सृष्टीमध्ये चांगलं वाईट, कर्म अकर्म, योग्य अयोग्य, धर्म अधर्म, देव असुर, मनुष्य राक्षस हे परस्पर विरोधी गुण असणारे पदार्थ आले. मग हे पदार्थ परस्पर विरोधी असले, काही चांगले असले काही वाईट असले, तर तरी हे मूळ स्त्रोत त्याचा काय म्हणा, भगवंताकडूनच सर्व प्रगट झालेलं आहे. भगवानच या सर्व रूपाने आहे म्हणा. आणि म्हणून ते कायमची कुठली गोष्ट वाईट किंवा कायमची कुठली गोष्ट चांगली असं असू शकत नाही. तेव्हा हे परस्पर विरोधी असणारे गुण, पदार्थ आणि व्यक्ती हे भगवंताच्या सत्तेमुळे आणि सामर्थ्यामुळे उत्पन्न झाले. जर भगवंताचं सामर्थ्य नसतं ते प्रगट झाले असते का? नाही, ते झालेच नसते, त्याचा जन्मच झाला नसता म्हणा. आणि मनुष्याला त्याचा उपयोग करण्याचं स्वातंत्र्य भगवंतांनी दिलं. हे सगळंच धर्म अधर्म, चांगलं वाईट, कर्म अकर्म, योग्य अयोग्य, देव असुर, मनुष्य राक्षस, हे सर्व प्रकट केलं. हे द्वंद्व आहे सगळं. आणि हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे, त्याचं वैभव आहे. अमृत निर्माण केलं तर विषय निर्माण केलं म्हणा. विषाचाही प्रमाणात उपयोग केला तर विषय, विषमपी अमृतम भवेत, विष सुद्धा अमृत होतं म्हणा. प्रमाणात, योग्य प्रमाणात त्याचा उपयोग केला. म्हणजे उपयोग करणारा जो आहे त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंताने. आणि या सर्वच गोष्टी देश काल परिस्थितीत बघून त्याच्यातलं योग्य किंवा अयोग्य असं ठरवलं जातं. एका परिस्थितीत, एका देशात, आता बाहेरच्या देशामध्ये, अमेरिका, युरोपमध्ये ते दारू पितात, पण तिथे ते काही वाईट नाही, ते चांगलं आहे म्हणा, कारण देश काल परिस्थिती. पण तेच आपल्या देशामध्ये ते वाईट आहे. असं देश काल परिस्थिती बघून कुठली गोष्ट चांगली वाईट हे ठरते म्हणा. तेव्हा देशकाल परिस्थितीत पूर्णपणे योग्य किंवा पूर्णपणे अयोग्य असेल असं नाही म्हणा. सर्वच गोष्टी बदललेल्या देश काळ परिस्थितीमध्ये आणि सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीने काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ठरवण्याची बुद्धी आणि ज्ञान भगवंतानी वेद, शास्त्र, पुराणे, संत सत्पुरुष, सद्गुरू यांच्या वचनाने, उपदेशाने या रूपाने प्रगट करून ठेवलेलं आहे. की बुद्धी मनुष्याला दिली आहे की
बदललेल्या देश काल परिस्थितीप्रमाणे तुला योग्य काय अयोग्य काय हे ठरवण्याची बुद्धी कुठे मिळते? वेदशास्त्रात सगळ्यात आहे म्हणले, पण वेदशास्त्र पुराण त्यांना काही कळत नाही. गल्लत होते म्हणले सगळ्या. काय श्रुतिर्विभिन्ना स्मृतिरेव भिन्ना नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम. वेदस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स मार्ग. श्रुतीमध्ये वेगळं लिहिलं आहे, स्मृती वेगळं लिहिलं आहे, वेदात वेगळं लिहिलं आहे. नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम, अनेक मुनींनी अनेक प्रकारे लिहून ठेवलेलं आहे. म्हणून वेदस्य तत्व निहितम गुहायाम, वेदाचं तत्व एखाद्या खोल गुहेत ठेवल्यासारखं आहे. मग आपण काय करायचं सर्वसामान्य माणसांनी? महाजनो येन गतस्स मार्गा. महान जन म्हणजे संत सत्पुरुष सद्गुरू, हे ज्या मार्गाने जातात आणि आपल्याला नेतात त्याच मार्गाने जायला पाहिजे. तरच म्हणाले चांगलं काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय, नित्य काय अनित्य काय, हा सगळा विवेक मिळेल. मला विवेक प्राप्त होईल. आणि हा सर्वांचा कल्याणाच्या दृष्टीने काय योग्य आहे काय अयोग्य आहे ही ठरवण्याची बुद्धी ज्ञान हे भगवंतानी असं सद्गुरूंच्या रूपाने प्रकट करून ठेवलं आहे. आणि जो भगवंताचा भक्त आहे तो कोणत्याही गोष्टीला नाव ठेवत नाही. कुठल्याही गोष्टीला तो नाव ठेवत नाही, तुच्छ लेखत नाही. आता लहानपणी आम्हाला आमची आई ब्रँडी थोडस असं द्यायची, तिकडे थंडी खूप असायची, मग ब्रँडी द्यायची. मग ब्रँडीची बाटल आमच्याकडे असायची. शास्त्री पंडित लोक आमच्याकडे यायचे, काय भाई ब्रँडी? नाही नाही नाही, ते ठेवायचे ना आपल्याकडे. आमच्या आईला आहे. आमची आई ते बरोबर आता मुलांचं आरोग्य बघणार का, ते आम्हाला छातीला वगैरे ते ब्रँडी लावून द्यायची. खोकला येऊ नये, सर्दी होऊ नये. ते म्हणले कुठल्या याच्यात कुठली गोष्ट योग्य आहे अयोग्य आहे याचा विवेक संत सत्पुरुष सद्गुरू सांगत असतात. आणि ते जे शिकवतात त्याच्याप्रमाणे वागलं असताना आपल्या ठिकाणी तो विवेक धारण केला पाहिजे. आणि म्हणून भगवंतापासून जी वस्तू निर्मित झाली तिच्या आत बाहेर केवळ भगवंतच आहेत अशी त्याची दृढ धारणा असते भक्ताची. आणि तो प्रत्येक वस्तूच्या आत बाहेर आदी मध्य अंती एका भगवंताचं अस्तित्वच बघत असतो. अरे भगवंतापासून वस्तू निर्माण झाली अनुभवत असतो. कुठली वस्तू पाहिल्यानंतर त्याला भगवंताच्या अतर्क्य लीलेचं आणि प्रेमाचं स्मरण होतं. आणि भगवंताचं स्मरण हेच तर म्हणले भक्तीचं मुख्य साधन आहे. विभूती म्हणजे काय तर असं अनेक गोष्टी निर्माण ज्या करून ठेवल्या प्रकर्षाने भगवंतानी त्याच्यात एक सामर्थ्य ठेवलेलं आहे, एक शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे भगवंताची शक्ती. मग ते चांगलं आहे का वाईट आहे काय कुठे आहे ते मग तुझ्या विवेकावर आहे. म्हणजे कुठल्या परिस्थितीत कसं वापरायचं. कारण चांगलं वाईट या बाह्य गोष्टी आणि गौण ठरतात. तसंच म्हणजे भक्ताचा भाव असा असतो की जे काही भगवंतानी या सृष्टीत निर्माण करून ठेवलंय त्या त्या ठिकाणी ते अत्यंत योग्यच आहे. जिथे जिथे ते तयार करून ठेवलेलं आहे, जिथे जिथे त्याला स्थान दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी ते योग्यच आहे, उत्तमच आहे. म्हणून इंग्रजीत एक म्हण आहे, एव्हरीथिंग इज बेस्ट इन इट्स प्लेस. प्रत्येक गोष्ट निर्माण केली आणि त्याची प्लेस करून ठेवली आहे. काय त्याची जागा. चंद्र हा चांदण्या चंद्र त्यांची विशिष्ट जागा आकाशामध्ये, समुद्र पाण्याची जागा, काय सूर्य प्रत्येकाची जागा आहे. मनुष्याला राहायला पृथ्वीवर, देवांना राहायला स्वर्गामध्ये, सगळ्यांची जागा. राक्षसांना राहायला पाताळामध्ये. एव्हरीथिंग इज बेस्ट आहे म्हणजे इन इट्स प्लेस. त्या त्या प्लेसमध्ये ती बरोबर. प्रत्येक गोष्टीला त्या या विश्वात राहण्याचा अधिकार आहे आणि तिचा उपयोग आहे. प्रत्येक गोष्टीला या विश्वात राहण्याचा अधिकार आहे आणि तिथे तिचा उपयोग आहे. ज्यावेळी तिची उपयोगिता संपते, आमचे महाराज सांगायचे, ज्यावेळी एखादी गोष्ट कुठली गोष्ट वाईट चांगली नाही, ज्यावेळी किंवा जोपर्यंत त्या वस्तूची उपयोगिता आहे तोपर्यंतच ती वस्तू टिकते. आणि ज्यावेळी त्या वस्तूची उपयोगिता, त्या व्यक्तीची उपयोगिता, त्या परिस्थितीची उपयोगिता संपते, नो लॉंगर रिक्वायर्ड, त्यावेळी ती वस्तू, त्या वस्तूचं अस्तित्व
संपुष्टात येतं म्हणाले. एखादी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, पदार्थ, देश, काल हे सगळं म्हणाले संपुष्टात जेव्हा नष्ट होतं तेव्हा कधी ते नष्ट होतं, एरवी नष्ट नाही होणार म्हणले. एरवी भगवान विष्णू त्याचं रक्षण करतायत, पण त्याचं उपयोगिता जेव्हा संपते, त्याची आता उपयोगिता राहत नाही, त्यावेळेला ती वस्तूही राहत नाही म्हणजे ती वस्तूही संपुष्टात. आणि म्हणून भगवान म्हणतात, छल कपट करणाऱ्यामध्ये मी द्यूत किंवा जुगार आहे, ही माझी विभूती आहे. जसा कपटाने कौरवानी द्यूतात पांडवांना हरवलं, त्यांचं सर्वस्व राज्य सर्व घेतलं, त्यांना त्रास दिला, द्रौपदीचा अपमान केला, पांडवांना वनवासात पाठवलं, अज्ञातवासात पाठवलं, त्यांचं राज्यही घेतलं. हे सर्व झालं म्हणा कशामुळे? द्यूतामुळे. म्हणून द्यूत जर वाईट असं म्हटलं तर उलट बाजूने जर घडलं असतं, त्या द्यूतात समजा पांडव जिंकले असते तर मग काय म्हणले, मग त्यांना तसंच राज्य मिळालं असतं. कौरवांना त्यांनी द्यूतात पराजित केलं असतं, ते युद्ध महाभारत युद्धच झालं नसतं, कोणाचीच हानी झाली नसती म्हणा, किती चांगलं झालं असतं, नरसंहार झाला नसता, पांडवांना राज्य सुख आयतं अनुभवायला आलं असतं. म्हणून मग त्या दूताला वाईट कोणी म्हटलं तर म्हणले काय म्हणावं, त्या दूताला कोणी वाईट म्हटलं असतं का जर असं झालं असतं? नाही. उलट त्या द्यूताची अत्यंत पवित्र कार्यात गणना झाली असती. एक फार चांगली पवित्र घटना घडली. काय तर द्यूतामध्ये पांडव जिंकले आणि त्याच्यामुळे त्यांना राज्य मिळालं, द्रौपदीची विटंबना झाली नसती, काही झालं नसतं. काय ज्या ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या झाल्या नसत्या, दुःखद गोष्टी घडल्या नसत्या, तर मग त्या दूताला कोणी वाईट म्हटलं असतं का? नाही. तर त्याची अत्यंत पवित्र कार्यात गणना झाली. म्हणून भगवान म्हणतात, छल कपट करणाऱ्यामध्ये मी जुगार आहे, ही माझी विभूती आहे. द्यूतम छलयतामस्मी तेजस्विनामहम. आणि तेजस्व्या लोकांमध्ये किंवा जिथे जे तेज आहे त्याच्या ठिकाणी म्हणले, ज्या ज्या ठिकाणी तेज आहे त्या ठिकाणी मीच आहे म्हणा. तेजस्विनामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वम सत्वमतामहम. तेजस्वितामहम म्हणजे सूर्याच्या ठिकाणी तेज आहे. सूर्य हा जड आहे. सन इज द मास ऑफ बर्निंग गॅसेस असं म्हणतात सायन्स मध्ये. त्याला म्हणलं इथे मास ऑफ बर्निंग गॅसेस बर्न होतात. सूर्य असा म्हणून काही वेगळं अस्तित्व नाही म्हणा. सूर्य म्हणजे काय, गॅसेस सारखं बंद होत त्याच्या ठिकाणी बर्न होत असतं, जळत असतं. गॅस जळण्यामुळे आपल्याला तो सूर्य दिसतो. इज ए मास ऑफ बर्निंग गॅसेस. किंवा सूर्याच्या ठिकाणी तेज असतं, ते गॅस जो असतो तो जळत असतो म्हणून ते तेज दिसत. पण म्हणाले ते जे तो जो जळतं, ते गॅसेस तयार होतात कुठे आणि ते जळतात, जाळतो कोण, तर त्याच्या मुळाशी भगवान आहे, परमात्मा. त्यांच्यापासून ते गॅसेसही निर्माण झाले, ते वायू निर्माण झाले, वायू त्यांच्याकडून निर्माण झाले आणि त्यांच्यापासूनच तो अग्नी निर्माण झाला जो त्या वायूंना जाळतो आणि त्याच्यापासूनच सूर्याची निर्मिती झाली. म्हणजे तसं सूर्य पाहिला तर जड आहे, पृथ्वी पाहिली तर जड आहे, परंतु सूर्याच्या ठिकाणचं ते तेज आहे, त्या तेजामध्ये मी आहे. आणि म्हणून म्हणतात भर्गो देवस्य धीमहि. सूर्याच्या ठिकाणी सूर्याचं ध्यान नाही करत म्हणले. ओम तत् सवितुर. तत् म्हणजे तो कोण, जो सूर्याच्या ठिकाणी तेज रूपाने आहे, तो त्या तेजाचं ध्यान करतो, सूर्याचं ध्यान नाही करत. ओम तत् सवितुर, तो सविता कोण, जे तेज आहे ना, ज्याचं तेज रूपाने जो आहे तिथे, त्याचं मी ध्यान करतो. धियो यो न प्रचोदयात. माझी बुद्धी हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी माझी बुद्धी ती तशा प्रकारे तेजस्वी झाली पाहिजे. म्हणून सूर्याच्या ठिकाणी असलेल्या तेजात प्रत्यक्ष परमात्माच विराजमान असतो. अग्नीच्या ठिकाणचा तेजात प्रत्यक्ष भगवान विष्णू विद्यमान असतो. जेव्हा अग्नी आपण हे करतो त्या हवन कुंडामध्ये अग्नी प्रज्वलित करतो, त्याच्यात भगवान विष्णू असतात. आता आपला परवा इथे कार्यक्रम झाला
सीवूड मध्ये. तिथे आम्ही त्याचे फोटो पाठवले, भोसलेने त्यांचे फोटो पाठवले यांना, आपल्या घोरपडेंना. ते काय आले नव्हते, त्यांचे फोटो पाठवले. त्यांना दिसलं, त्यांनी बघितलं. सद्गुरू म्हणले, हे बघा इथे ओम आहे आणि स्वस्तिक आहे. मी बघितलं त्या ज्योतीमध्ये असं दिसत होतं, त्या हवन कुंडाच्या त्या अग्नीमध्ये खरोखर दिसत होत ओमचा आकार आणि स्वस्तिकाचा आकार दिसत होता. तर तिथे म्हणले, आणि विष्णू पुराणात सांगितलं आहे, त्या प्रज्वलित अग्नीच्या ठिकाणी होमकुंडातल्या मीच आहे, त्या रूपाने मीच आहे, असं भगवान विष्णू सांगतात. म्हणून तेजस्वी नामहम असं भगवान म्हणतात. त्या तेजात भगवान विष्णू विद्यमान असतात. संत महात्मे, सद्गुरू, अवतारी पुरुष यांच्या ठिकाणी विलक्षण तेज असतं. त्यांच्या ठिकाणी आत्मतेज असतं, ब्रह्मतेज असतं. त्यांचं मुख अत्यंत तेजोमय असतं. गगन सदन तेजोमय असतो. त्यांच्या मुखाभोवती आभामंडल असतं, ज्याला ओरा म्हणतात, आभामंडल. आमचे सद्गुरू श्री अवधूत स्वामी महाराज त्यांचं मुंबईच्या पवईच्या IIT मध्ये पद्मावती मंदिर आहे, तिथे प्रवचन ठेवलं होतं. विषय होता ट्रू एम ऑफ ह्युमन लाईफ. इंग्लिशमध्ये प्रवचन करते. सगळे IITतले तमाम सगळे प्रोफेसर त्या ग्राउंड मध्ये, पद्मावती देवीच्या समोर तिथे ग्राउंड मध्ये बसले होते हिरवळीवर, आणि त्यांचं प्रवचन 3 तास प्रवचन झाल्यानंतर त्यांनी विचारलं, शॅल आय स्टॉप नाऊ? तर सगळ्या प्रोफेसर लोकांनी आणि सगळ्या स्टुडंटनी एका आवाजात सांगितलं, नो नो, प्लीज कंटिन्यू, प्लीज कंटिन्यू. आणखी अर्धा तास त्यांनी, नाही 1 तास आणखीन, एकंदर 4 तास कीर्तन झालं. 4 तास त्यांचं प्रवचन झालं. त्यांनी एक आवाजात त्यांनी सांगितलं, जसं आमचं प्रवचन झालं होतं SIS कॉलेजमध्ये. 20 मिनिटं आम्हाला दिली, 1 तास कसा होऊन गेला कोणाला कळलंच नाही. मग आम्हीच म्हटलं, शॅल आय स्टॉप नाऊ? मग त्यांनी तेच उत्तर दिलं, नो नो, प्लीज कंटिन्यू फॉर फर्दर 15 मिनिट्स. असं त्यांनी सांगितलं. असं का होतं म्हणले, तर तेजस्वी नाम, त्यांचं बोलणं तेजस्वी असतं, त्यांचं ज्ञान तेजस्वी असतं, त्यांच्या चेहऱ्यावर तेज असतं. आणि म्हणून आमचे भक्त म्हणतात, त्यांना दिसतं, आपले भोसले म्हणतात, काय तेज होतं म्हणले त्या तुमच्या चेहऱ्यावर. म्हणलं तुम्ही बघितलं? हा म्हणले, काय तेज. आम्ही यांच्याकडे गेलो होतो, अविनाशच्याकडे गेलो होतो, त्यांचा वार्षिक समारंभ होता. आम्ही, ते खाली उभे होते बिल्डिंगच्या खाली येऊन. आम्ही मग गाडीमधून उतरलो आणि गेलो. ते म्हणले, सद्गुरू काय चेहऱ्यावर तुमचे तेज होतं म्हणून. आता ते कसं येतं कुठे ना आम्हाला माहित नाही. त्या वेळेला मात्र येतं, हे लोकांना माहिती असतं. आम्ही म्हटलो, आम्हाला तर काय माहित नाही, आम्ही काय तिथे आरसा घेऊन बसत नाही, काय किती तेज आलं आणि काय झालं. पण हे तेज कशाचं आहे म्हणलं, तेजस्वी नामहम. तेजस्वी लोकांच्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यामध्ये तेज असतं, ज्ञानामध्ये तेज असतं, वचनामध्ये तेज असतं, वाणीमध्ये तेज असतं, आणि म्हणून ते तेज बाहेर पडतं. तेव्हा IIT मध्ये महाराजांचं भाषण झालं, त्याच्या आधी ते पद्मावती देवीच्या तिथे असा नळ होता, आणि त्याचे पाय धुत होते. पाय धुत असताना त्यांच्या पायावर असे शिंतोडे उडलेले होते, हातावर, पायावर आणि चेहऱ्यावर. आणि त्याच्यातून त्यांचं तेज एवढं बाहेर येतं, जणू काही किरण बाहेर येतं तेजाचे. आणि सगळ्यांना आश्चर्य होतं. मी त्याच्या जवळ, काय त्या ह्याच्यातून तेज बाहेर येते. तर तिथे IITचे डायरेक्टर होते त्यावेळेला, प्रोफेसर रमेश. आता काँग्रेसचे ते लीडर आहे ना, रमेश, तो रमेश आहे, काय त्याचं नाव आहे. तर तो त्यांचा मुलगा, त्या आताचे ते आहेत, श्रीराम रमेश, असं काहीतरी. तर ते त्यांचे वडील, ते डायरेक्टर होते IITचे, ते उभे होते. ते एकदम एवढे हे झाले महाराजांच्याकडे पाहिल्यावर, त्यांना एवढं विलक्षण तेज जाणवलं. आणि त्यांनी काय म्हणते, एकदम आश्चर्याने उद्गारले, ओ मोठे लष्टर, असं मला आठवत अजूनही. तोंडावर ओ मोठे लष्टर, बापरे केवढं तेज आहे. मग तिथे जवळ त्यांच्या वर्षामधला एक व्यक्ती उभी होती, ती म्हणाली, इट्स अ सात्विक तेज. त्याच्यावर एकदम रागावले.
व्हॉट सात्विक तेज, इट इज अ ब्रह्मतेज. तेव्हा म्हणले तेजस तेजस्वी नाम अहम, असे जे भगवान सांगतात. संत सत्पुरुष सद्गुरू यांच्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपाचं तेज असतं, त्या ब्रह्मस्वरूपाचं तेज असतं. आम्ही एकदा एका देवळामध्ये गेलो, देऊळ बांधलेलं नव्हतं, असं काही दत्तात्रेयांची मूर्ती वगैरे ठेवली होती, काहीतरी चाललं होतं. आम्ही गेलो, तिथे अंधार होता. अंधारातून आम्ही त्या दत्तमूर्तीपर्यंत गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि परत आलो. तेवढंच आम्हाला परत येत होत तेवढं कोणतरी हाक मारला मग, अहो थांबा काका थांबा. आम्ही बघितलं अंधारात एक व्यक्ती उभी होती आणि तिचे भगवे कपडे होते, म्हणजे ते पुजारी होतात. त्याने आम्हाला हाक मारला. म्हटलं काय बाबा? नाही नाही म्हणले, आपण कोण? त्याने मी त्याला सांगितलं नाही अमुक आहे तमुक आहे. ते म्हणते तरी तुम्ही तिकडे गेलात, मला काहीतरी वेगळंच वाटलं आणि म्हणून मी असं वेगळं असा भास झाला, तेजाचा भास झाला, काहीतरी तेज दिसतं म्हणून मी तुम्हाला हाक मारलो. मग त्याची आमची काय ओळख नाही, काही नाही. त्याने आम्हाला हाक मार. मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं असं असं झालं तसं. त्याच्यानंतर आम्ही कधी कधी ते इथे जात असो. तर एकदा त्यांचे जे मालक होते त्याचा मुलगा आला, गाडी वगैरे घेऊन आला आणि तो तिथे बसला. तर आम्ही त्या फाटकातून आलो आत, तर त्यांनी आम्हाला पाहिलं आणि आम्ही आलो तिथे येऊन बसल्यावर तो म्हणला, हो तेच का तुम्ही म्हणाले? त्यांनी मला सांगितलं, हो बरोबर म्हणले, मलाही आता तुम्ही फाटकातून आले, मी तुम्हाला ओळखलं म्हणले, असं तेज मला दिसलं म्हणाल. तुम्ही त्या फाटकातून, त्या मुलगा कॉलेजमध्ये होता, त्यांनी मला सांगितलं, हो काकांनी मला म्हणले सांगितलं त्या दिवशी की असे व्यक्ती आले होते, मी तुम्हाला ओळखलं म्हणले तिथे आता पाहिल्याबरोबर. ते म्हणलं मला तर काही कळलं नाही बाबा, म्हणलं तुम्ही सांगता आता ती गोष्ट वेगळी. तेव्हा तेजस्वितामहम असं. आणि गंमत म्हणजे आता परवाच्या दिवशी 4-5 दिवसापूर्वी त्याच व्यक्तीचा मला फोन आला. मध्ये बरेच दिवस तर काही आमचं काही बोलणं नाही, काय मध्ये त्यांना फोन आला की आमच्याकडे असा कार्यक्रम आहे, तुम्ही या. कार्यक्रम आहे भजनाचा आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तुम्ही या. मग मी तिथे गेलो. तर त्यांनी मला ओळखलं एवढ्या वर्षात आणि तिथे त्यांना सगळ्यांना त्यांनी ते लोक आले त्यांना ओळख करून दिली. मग आमचा सत्कार केला तिथे, आम्हाला शाल श्रीफळ वगैरे असं, आणि सगळ्यांनी त्यांनी महात्म्य सांगितलं. तेव्हा हे म्हणाले तेजस तेजस्विनाम अहम, तेजस्वी लोकातलं मी तेज आहे असं भगवान सांगतात. आम्ही जळगावला गेलो होतो, तिथे आमचं प्रवचन 3 दिवस प्रवचन झालं आणि तिथे आम्ही जवळ 30-40 लोकांना आम्ही मंत्र दिला. तिसऱ्या दिवशी आमचं प्रवचन होतं तेव्हा फोटोग्राफर आला. फोटोग्राफर दुरून फोटो काढत होता. असं होता त्याला आश्चर्य वाटलं. तो एकदम आमच्या जवळ आला प्रवचन सुरू असताना. ते आमचे शिष्य होते, ते म्हणाले, हो अरे सध्या नको तू, त्याला म्हटलं नको येऊ द्या. मग तो आला, आमच्या कानात सांगितलं. म्हणजे हो मोठं आश्चर्य झालं, मी एवढे फोटो काढतो म्हणले, असं फोटो कडे दिसत नाही म्हणा तुमच्या मागे. म्हणले असं हे बघा कसं तेज आहे, म्हणले तेजाचा ओरा जो असतो गोल असा, त्याने आम्हाला दाखव. म्हणजे असं कुणाच मी बघितलं नाही म्हणलं आतापर्यंत. म्हणलं एवढ्या दुरून तो फोटो काढत होता, तो एवढा आला जो आम्ही बघितलं. तेव्हा भगवान सांगतात की तेजस तेजस्वी नाम, आणि फोटोत ते आला म्हणजे आणखीन म्हणजे गंमत. द्यूतम छलयतामस्मी तेजस तेजस्वी नामहम. द्यूतामध्ये मी छळ कपट करणाऱ्यामध्ये मी द्यूत आहे, तेजस्वी व्यक्तींमध्ये मी तेज आहे. आता काय सांगतात, जय ओस्मी, मी जय आहे, ज्याला जय मिळतो. जय श्रीराम, काय जय श्रीकृष्ण असं काय म्हणतो, जय सद्गुरु, सद्गुरुनाथ महाराज की जय, असं जय का म्हणतात. जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वम सत्वतामहम. जो सत्याचा आश्रय घेईल त्याचा नेहमी जय होतो.
सत्यमेव जयते. असत्याचा नेहमी पराजय होतो. काही काही वेळेला असत्याचा जय होत असलेला दिसतो आपल्याला, परंतु तो कायमचा नसतो. म्हणून तो क्षणकाळ असतो, तो तात्कालिक असतो. शेवटी सत्याचाच विजय होतो. म्हणून म्हणतात सत्यमेव जयते. असतचा नेहमी पराभव होतो. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये, ना असतो विद्यते भावो ना अभावो विद्यते सतः. काय असतचा ते म्हणजे ना सतो विद्यते भाव. अरे असतच कधी नसतच म्हणाले. असत जे आहे ना, असत ज्याला अप्रत्यय लागतो म्हणजे ते नाहीये. असतचा कधी भावच नसतो, म्हणजे ते असत डज नॉट एक्झिस्ट. भाव असणे म्हणजे एक्झिस्ट करणे. इट डज नॉट एक्झिस्ट. ना सतो विद्यते भाव. असत कधी नसतच. जे नसतं त्याला असत म्हणतात. ना अभाव विद्यते सतः. आणि जे सत आहे त्याचा कधी अभाव नसतो. ते दिसणार नाही तुम्हाला. म्हणून परमेश्वराचा कधी अभाव नाही. परमेश्वर आहे, तो दिसला नाही दिसला. चंद्र दिसला नाही दिसला, अमावस्येला चंद्र तुम्हाला नाही दिसला तरी तो चंद्र गेला का कुठे, नाही म्हटलं. त्याचा अभाव नाही. न अभावो विद्यते सतः. असत म्हणजे जे विद्यमान राहूच शकत नाही, आणि सत म्हणजे ज्याचा कधी अभाव होतच नाही. आणि म्हणून म्हणतात सत्यम वद धर्मम चर. सत्य सत्य बोल, धर्माने राहा, धर्माचं आचरण कर. आमच्या महाराजांचं एक पद आहे, विजय विजय शुभ दिनिया जिंकू माया गुरु कृपया. गुरु कृपेने ही माया जिंकू म्हणा. मन हीच माया आहे म्हणाले. मन ही मूळ माया आहे. माया कुठून सुरू होते? मनापासून. ते जिंकायची की मन गेलं म्हणलं. जिंकू माया गुरु कृपया धर्म खड्ग हाती घेऊ. म्हणून धर्माचा खड्ग हाती घेऊ. धर्मासाठी आम्ही असा पराक्रम करू. धर्मासाठी असा पराक्रम करू. अधर्म नष्ट दूर पळवू. आणि अधर्म तो नष्टच आहे म्हणले. त्याला नष्ट करण्याची गरज नाही, त्याला दूर पळवू म्हणा. प्रेम भक्ती सुवर्ण भार. आणि प्रेम आणि भक्ती याच हे सोनं आहे म्हणा. प्रेम ही सोनं आहे, प्रेम भक्ती ही सोनं आहे. प्रेम भक्ती सुवर्ण भार लुटू आनंद परंपार. आपण प्रेम आणि भक्तीचं सोनं लुटू म्हणा, अपरंपार. अवधूत दास धन्य. अवधूत दास धन्य. अवधूतांचे जे दास आहे ते धन्य आहे. सद्गुरु चरणी अनन्य. सद्गुरूंच्या चरणी अनन्य आहे. त्यांना सद्गुरूंच्या चरणाशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि म्हणून ते सांगतात की काय, जयोस्मी. जो सद्गुरूंच्या दास झाला त्याचा नेहमी सगळीकडे जय आहे. तो सद्गुरूंचा जय जयकार करतो. आमचे किरण मुळे त्यांचं तर ते नेहमी जय जयकार करतो, मोठमोठ्याने जय जयकार करतो. त्यांना काय वाटत नाही कोणाची असं केलं तर काय म्हणतील कोणी, असं नाही. आणि एक वेळ नाही, बऱ्याच वेळा ते म्हणत असतो सद्गुरू श्री धामानंद स्वामी महाराज की जय, सारखं ते म्हणत असतात. तेव्हा जय, त्यांना जय दिसतो. काय, जयोस्मी, मी जय आहे. सद्गुरूंच्या कार्यातला मी जय आहे. सद्गुरूंच्या कार्याचा नेहमी जय जय जयकार आहे. सद्गुरूंच्या कार्यामध्ये जे शिष्य असतात ते पराक्रम करतात, म्हणून त्यांचा जय होतो. म्हणून ते सांगतात लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां इंदिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. गरुड पुराणामध्ये काय लिहिलंय, लाभस्तेषां, त्यांनाच लाभ मिळतो म्हणाले. एक हॉटेल आलं की दुसरं होतं, दुसरं झालं की तिसरं होतं, तिसरं झालं की चौथं होतं, पाचवं सहावं त्याला म्हटलं काही हेच नाही. आता तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं हे होणार. आम्ही त्यांना म्हटलं चला आता आपण जाऊ बाहेर, आणि महाराष्ट्रात सर्वकडे म्हटलं तुमचं फ्रँचाईज झाली पाहिजे. श्रीहरी त्यांची फ्रँचाईज झाली पाहिजे. लाभस्तेषां, त्यांना लाभ होतो म्हणाले, यात काहीच संशय नाही.
लाभस्तेषाम जयस्तेषाम, त्यांचाच जय होतो. काय भक्तांचा जय होतो, त्यांनाच लाभ मिळतो, बाकीच्यांना तोटा होतो. त्यांचा नफा तोटा पत्रक असतं. इकडे नफा तोटा पत्रक नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही, इथे नुसतं प्रॉफिट अकाउंट. प्रॉफिट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही. आपल्या खात्यात म्हणजे प्रॉफिट अकाउंट. काय लाभस्तेषाम, आमच्या याच्यात तोटा हा शब्द नाही. लाभस्तेषाम जयस्तेषाम, त्यांनाच लाभ होतो, त्यांचा जय होतो. कुतस्तेषाम पराजय, दाखवा कुठे आहे कुत, म्हणजे कुठे दाखवा बरं त्यांचा पराजय. आमचे भक्त आहे, सद्गुरू आहे, त्यांचा पराजय कुठे दाखवा बरं. दिसणारच नाही म्हणते तुम्हाला पराजय. कुतस्तेषाम पराजय येषाम इंदीवर श्यामो हृदयस्थो जनार्दन, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या हृदयात जनार्दन भगवान श्रीकृष्ण, भगवान श्री विष्णू इंदीवर श्यामो, श्याम रंग असणारा तो ज्यांच्या हृदयात आहे, त्यांचा म्हणाले लाभस्तेषाम जयस्तेषाम, लाभही त्यांनाच होतो, जयही त्यांचाच होतो. कुतस्तेषाम पराजय, त्यांचा पराजय कोण करू शकणार, म्हणजे कोणीच करू शकत नाही. येषाम इंदीवर श्यामो हृदयस्थो जनार्दन, ज्यांच्या हृदयात कमल दलाप्रमाणे श्याम वर्ण भगवान जनार्दन विराजमान आहे, त्यांना निरंतर लाभच लाभ. त्यांना दरवाज्यावर शुभ लाभ लिहावा लागत नाही, त्यांना लाभच लाभ असतो आणि त्यांचा विजयच विजय होतो. त्यांचा पराजय कधीच होत नाही. म्हणून भगवंताच्या भक्ताला विजयाची चिंता नाही म्हणा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धना तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजयाला विचारलं कोणाचा, धृतराष्ट्राने कोणाचा जय होणार. संजय म्हणाले यात काय संशय आहे, हे काय सांगण्यासारखी गोष्ट आहे. जिथे योगेश्वर कृष्ण आहे, जिथे पार्थ धनुर्धर, पार्थ पराक्रमी शिष्य आहे, पार्थ आहे धनुर्धर, तिथेच श्री आहे. म्हणजे तिथेच लाभ आहे, तिथेच धन आहे, तिथेच श्री आहे, तिथेच विजय आहे. हे ध्रुवा नीतिर्मतिर्मम, ध्रुव पदासारखं म्हणले हे दृढ आहे हे वचन. तसंच म्हणजे सद्गुरूंच्या कार्यात, दत्तगुरूंच्या कार्यात योगेश्वर सद्गुरू आहेत आणि पराक्रमी शिष्य आहे. इथे नेहमी धन संपत्ती सुख आनंद आणि विजय निश्चित आहेत. असे एक पराक्रमी शिष्य आहेत आमचे, ते आम्हाला फोन करत असतो, सद्गुरू कधी जायचं, कुठे जायचं. मग अशी चव्हाणांचा फोन आला, कधी जायचं, म्हणलं जाऊ आता काय कोकणामध्ये जाऊ. बघू आता हे किरणमुळे ते आले, त्यांना घेऊन जाऊ कोकणमध्ये. आम्ही त्यांच्यावर कोकणापर्यंत गेलो आम्ही. तेव्हा त्याच संपत्ती सुख आनंद विजय निश्चित आहे, यात काही संशय. म्हणून जेव्हा आपला विजय होतो तेव्हा तो आपल्या कर्तृत्वाने मिळालेला आहे असा अहंकार भक्ताला कधीच होत नाही. ते म्हणतात सद्गुरूंच्या मुळे. हे सर्व कोणामुळे, सद्गुरूंच्या मुळे. ते सांगतात सगळ्यांना, हे एवढं दुकान हे ते त्यांची स्तुती करतात, ते तेव्हा सांगत नाही सगळं सद्गुरूंच्या मुळे तर त्यांना सांगत असतात. ते माझ्या कर्तृत्व आहे, पण माझ्या कर्तृत्वाने मिळालेलं नाही. तर हे लाभस्तेषाम जयस्तेषाम, त्यांच्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी अहंतेचा भाव नसतो. विजय भगवंताचा ऐश्वर्य आहे म्हणाल, भगवंताचा ऐश्वर्य त्याचाच गुण आहे. या भगवंतानी, या भावाने भगवंताचं महात्म्याचं ते स्मरण ठेवतात की जय म्हटलं की अरे सद्गुरूंचा जय, त्यांचं स्मरण होतं. द्यूतम चलयतामस्मी तेजस्विनामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वम सत्वतमहम. आता व्यवसायोस्मी हा मध्ये शब्द आला. काय भगवान सांगतात की व्यवसाय मीच आहे. अरे म्हणाले जमून व्यवसाय करा, काय नाही म्हणले. भगवान म्हणतात मी व्यवसाय आहे. आता भगवंतांनी याच्यातही सांगून टाकलं म्हणा आम्हाला. आम्ही लोकांना सांगवतो अरे व्यवसाय करा. कोणीतरी आम्हाला म्हटलं हा हे काय म्हणते तुम्ही व्यवसाय करता, तुमचं हे आहे
तुमचा प्रकाशन व्यवसाय आहे, तुम्ही पैसे कमवता, अमकं करता, तमकं करता. असं आमच्यातले जे त्याला आता शिष्य म्हणायचं नाही, ते ठरवावं लागेल. ते आम्हाला म्हणा, तुम्ही पैसे कमवता. बरं, आम्ही त्यांना पैसे कमवण्याचं दिलं होतं, की हे करा तुम्हाला, आणि पैसे मिळवूनही दिले होते. त्यांनी काम केलं, आम्ही त्यांना 10,000 दिले लगेच चेक. पण त्याच्यावरही ते काय म्हणतात, आधी ते काय म्हणाले, की मी सद्गुरू एवढं तुमचं काम करतो, तर हे काम मी जर त्याच्याऐवजी दुसरं काही काम केलं असतं तर मला पगार मिळाला असता, मला पैसा मिळाला असता. तर मी ओळखलं की अरे याला पैसा पाहिजे. तर मी त्याला म्हटलं असं करा, मग हे तुम्ही काम करा माझं, मग मी तुम्हाला पैसे देईन. मग त्यांनी काम केलं, पण ते 1000 चुका करून ठेवल्या आणि आमचा आमचा तोटा झाला. काय लाभच तेशाम जयच तेशाम म्हणता म्हणता, पण तोटा झाला. म्हणजे तोटा काही फार जास्त झाला नाही, लाभच झाला जास्त. तेव्हा ते काय म्हणाले, त्याला तर काम करायचं नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी आरोप केला आमच्या, तुम्ही म्हणाले सांगता मोठे यांनी, आणि तुम्ही म्हणले पैसा मिळवता. तुमचं बिझनेस आहे, तुम्ही बिझनेस पैसा मिळवता, याला काय म्हणतात का? म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही व्यवसाय करता. काय अरे, हा कर्मयोग आहे, त्याला माहिती नाही. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं, अरे व्यवसाय बिझनेस सगळं करायचं. तेव्हा आता भगवान सांगतात, व्यवसाय योस्मी, मी व्यवसाय आहे बाबा. व्यवसायामध्ये शेतीचा व्यवसाय, आमचे महाराज सांगायचे, सगळ्या व्यवसायामध्ये शेतीचा व्यवसाय सगळ्यात उत्तम, आणि इतर जे व्यवसाय आहे ते मध्यम. अन्नाचा, शेतीचा व्यवसाय मुख्य म्हणून आम्ही त्यांना, किरण मुळेंना सांगितलं, म्हटलं तुम्ही आता अन्नधान्य याचा व्यवसाय काय, लोकांचं खाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, असा व्यवसाय करा. त्याच्यामुळे त्यांनी तो व्यवसाय केला. काय हा व्यवसाय उत्तम आहे. नोकरी कनिष्ठ आहे आणि बाकीचे व्यवसाय मध्यम आहे. नोकरी कनिष्ठ आहे, ज्याला काहीच येत नाही तो नोकरी करतो, नोकर असतो, त्याचं नावच नोकर म्हणून. परंतु त्याच्यामुळे काय होतं म्हणले, हल्ली नोकरीला जो तो प्राधान्य देतो. मग मुंबईत येतो, इतर ठिकाणी इतर ठिकाणी नोकऱ्या नाही आहेत, इतर शहरामध्ये सुद्धा नोकऱ्या नाही आहेत. मग मुंबईत येतो जो तो, मग लोकलमध्ये गर्दी करतो, मग झोपडपट्ट्या वाढवतो, मग काँक्रीटची जंगलं उभी राहतात, मग उष्णता वाढते, मग गाड्या वाहनांची संख्या वाढते, मग ट्रॅफिक जाम होतात, मग प्रदूषण होतं, मग रोगराई होते, मग महागाई वाढते. म्हणून भगवान म्हणतात की अरे बाबा, तू एवढे नोकरदार लोक एवढी होतील, त्याच्यापेक्षा तू व्यवसाय कर. काय म्हणजे त्या नोकरीची तू 10 लोकांना नोकरी देऊ शकशील. आता आमच्या मुलींच्याकडे एवढे लोक, 20 आहे का 25 आहे का 30 आहे, मी त्यांना विचारलं नाही, पण एवढे लोक त्यांना तिथे हे मिळतं, नोकऱ्या मिळतात. कुठून येतात, बाहेरच्या प्रांतामधून. पण एक मनुष्य जेव्हा नोकरी करायला जातो तेव्हा दुसऱ्याची नोकरी घालवतो. आणि व्यवसाय करतो तेव्हा अनेकांना नोकरी देतो, अनेकांना व्यवसाय देतो, अनेकांना व्यवसाय पण देतो. त्यांच्याकडे कोणतरी आलं, ते काय सरबत विकणार, मला त्याने फोन केला, म्हणला असं असं आहे. हो म्हटलं, घ्या काय हरकत. ते डोंबिवलीचे होते. म्हणजे त्यांना व्यवसाय मिळाला. अनेक व्यावसायिकांना व्यवसाय मिळतो. अनेकांना नोकरी मिळतेच नाही, व्यावसायिकांनाही व्यवसाय मिळतो, अनेक व्यावसायिकांना. आणि म्हणून भगवान म्हणतात, व्यवसायोस्मी, मी व्यवसाय आहे. म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो, व्यवसाय करा. म्हणजे जो व्यवसाय करतो त्याने असा विचार केला पाहिजे की भगवंताची विभूती, आपला व्यवसाय म्हणजे भगवंताची विभूती आहे. म्हणून ते मारवाडी गुजराती लोक आधी जातात तर पायरीला असं वंदन करतात, नमस्कार करतात आपल्या बिझनेसला. त्यांचा उद्देश वेगळा असतो, जास्त प्रॉफिट मिळावं, पण करतात. म्हणजे परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे. आता दत्त मूर्तीची स्थापना झाली, परमेश्वराचं अधिष्ठान. तेव्हा भगवान म्हणतात, मला कुठे शोधाल, अरे मी व्यवसायात आहे. तुम्ही जो व्यवसाय करा ना, तिथे मी आहे. म्हणून सद्गुरूंची प्रतिमा तिथे लावलेली आहे. दत्तगुरु त्यांची मूर्ती आहे. मी निरंतर व्यवसायाच्या रूपाने तुमच्या सोबतच आहे, असं भगवान सांगतात. निरंतर तुम्ही व्यवसाय कराल ना, तर मी तुमच्या सोबतच आहे. कारण व्यवसाय म्हणजे भगवंतांनी सांगितलं की व्यवसाय म्हणजे मी आहे, ही माझी विभूती आहे.
म्हणून आम्ही भक्तांना सांगतो, अरे व्यवसाय करा. किरण मुळेंना सांगितलं व्यवसाय करा. आता केवढा तरी त्यांचा व्यवसाय वाढला. आता विवेक आणि ते त्यांची त्याच्याबरोबर आले ती रामेश्वरी साळे, हे दोघं मिळून व्यवसाय करणार. ते आमच्याकडे आले होते. त्यांना दुकान मिळालं पण. ते म्हणले सद्गुरू तुमच्यामुळे आम्हाला मिळालं दुकान. आम्ही त्याला सारखं विचारतो, काय रे दुकान मिळालं? मिळालं. म्हणजे आता मशीनची ऑर्डर दिलाय म्हटलं. आता काल त्यांनी सांगितलं मशीनचा ऑर्डर, पोळ्या करायचं झटपट मशीन. त्याचा फोटो त्यांनी पाठवला. पटापट पटापट पोळ्या होता तो. अरे वा. काय इकडे पीठ टाकलं ते पीठ आपोआप मळलं जातं. तेव्हा त्याच्यातून असं गोळे गोळे करण्याचं मशीन वेगळं, आणि मग ते गोळे पटापट आले की ते दुसऱ्या मशीनमध्ये टाकले की ते पटापट पोळ्या येतात. ते आम्हाला मशीन दाखवलं. ते म्हणले 1-2 दिवसात येणार आहे. मग आणि म्हणले तिथे सर्व तयारी केलेली आहे. तुमचा फोटो लावलेला आहे. तुमचा फोटो लावणार, तुमचं ते मोठं बॅनर लावणार. बॅनर पण तयार केलाय म्हणाले. घोरपडेंना विचारून त्यांनी ते बॅनर तयार केलं. मग त्याचं उद्घाटन करायचं म्हणलं. मग उद्घाटनाला तुम्हाला यायचं म्हणलं. म्हटलं ठीक आहे, मी येईन. नाही म्हटलं सद्गुरू सर्वांना यायला सांगा ना तुम्ही, सर्वांना घेऊन या म्हणाले. अरे म्हटलं आपण आपल्याच काही लोक 1-2 आणखी 2-3 लोक आणि करू उद्घाटन. नाही 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 तसं नाही म्हणणार, आपण सर्व लोकांना बोलू आणि तिथे असा कार्यक्रम करू. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. अशी तुझी तयारी तेव्हा काय करणार. तेव्हा सर्वांनी यावं असं त्याची इच्छा आहे. त्यानंतर आपला संग्राम मिटके, त्यांनी नोकरी सोडली. व्यवसाय करण्यासाठी एक नोकरी सोडली, दुसरी धरली. कारण दुसऱ्या नोकरीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला व्यवसाय काढून देऊ आम्ही तुम्हाला. तर म्हटलं आयतच मिळालं तुला. मग त्यांनी ते आधीची नोकरी सोडली, दुसरी नोकरी घेतली. त्यांनी देखील व्यवसाय सुरू करतोय तो आता. त्याचं सध्या कागदपत्र वगैरे तयार होणं सुरू आहे. तो म्हटलं सद्गुरू, मग म्हटलं काय कोणाला बोलवणार? नाही म्हटलं सगळ्यांना बोलवणार. म्हटलं ठीक आहे, काय यज्ञ करणार. वा. त्याच्या व्यवसायाचं उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण दिलंय. तेथे आपल्याला जायचं. त्याच्यानंतर आमचे चंद्रशेखर संत, आम्ही त्यांना असं कल्पना दिली, त्यांना जे सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी चित्र काढलं. भगवान विष्णूचं चित्र काढलं, श्रीहरीचं इतकं सुंदर काढलं. आणि ते चित्र त्यांच्याकडे ते काढत होते, तेवढ्यात फिनिश करत होते. तेवढ्यात एक फोटोग्राफर आला आणि तो फोटोग्राफर म्हणाला की हे चित्र तर फारच सुंदर आहे हो. म्हणलं इतकं त्या प्रेमात पडला तो चित्राच्या. तो म्हणाला तुम्ही सांगा ना याचा किती पैसे द्यायचे, हे चित्र मला पाहिजे म्हणाला. किती पैसे द्यायचे? ते म्हणाले बाबा तुम्ही सांगा त्याचं किती. तर तो म्हणला मी 30,000 रुपये देऊ शकतो या चित्राचे. काय तर ते म्हणाले नाही, आम्ही आमच्या सद्गुरूंना विचारू. त्यांना आधी विचारायचं त्यांचं आहे, त्यांनी आम्हाला सांगितलंय. तर तू एवढं त्याच्या प्रेमात पड. तर संतांना आम्ही मंत्र दिला. त्याने आपल्या संप्रदायात आहे. ते मला सांगायला आले, फोटो घेऊन आले. म्हणले असंच आहे सद्गुरू, काय करायचं? तर मी त्यांना म्हटलं की हे जे विशिष्ट हे चित्र आहे, म्हणले हे एका विशिष्ट प्रकारच्या मंत्राने हे झालेलं आहे, भारीच झालेलं आहे. तेव्हा तुम्ही ही काही त्यांना बरं त्यांना दिलं ना, तर हे उग्र आहे म्हटलं. याच्यातला विष्णू फार उग्र आहे. ते त्यांना सांभाळता येणार नाही म्हटलं. त्यांच्याकडे काय असं तसं काही झालं तर म्हटलं त्यांना ते फार महागात पडेल. म्हणून तुम्ही त्यांना ते काही चित्र देऊ नका. 30,000 रुपये वगैरे काय आपल्याला नको. काय मी म्हटलं तुम्हाला आणखी आयडिया देतो आणि तशी ती चित्र काढा आणि ते चित्र तुम्ही विका. इतर तुम्हाला असेच आपण हे चित्र काढू, त्याच्यात वेगवेगळे प्रसंग आपण घेऊ आणि त्या प्रसंगाच्या मालिका असं आपण करू आणि ती चित्र. मग त्यांना ते पटलं आणि मग म्हणलं तुम्ही ते चित्र हे झालं की म्हटलं तुम्हालाही पैसे मिळतील, तुम्हालाही धन मिळेल आणि आपल्या कार्यालाही धन मिळेल. मग त्यांना ते आवडलं. वा, आपण असं करूया म्हणून त्यांनी ते प्रोजेक्ट लॉन्च केलंय. तेव्हा म्हणले व्यवसायोस्मी, भगवान काय म्हणतात, जयोस्मी व्यवसायोस्मी, हे व्यवसाय आहे. आम्ही त्यांना सांगितलं हे चित्र विशेष आहे.
आणि म्हटलं असं जर कोणी आपल्या परंपरेत आला आणि त्यांनी म्हटलं की मला पाहिजे, तर म्हटलं आपण देऊ निश्चित. किंवा तुम्ही त्यालाच विचारा, म्हटलं तो जर यायला तयार असेल, तो जर मंत्र घ्यायला तयार असेल, आपल्या परंपरेत यायला तयार असेल, तर आपण त्याला हे चित्र देऊ. मुख्य म्हणजे ही चित्र जे आहे ते आम्ही असा पुढे आश्रम तयार होणार, त्याच्यामध्ये आम्ही ते दत्तमूर्ती स्थापना करणार, त्याच्यात ही चित्र लावणार, त्याच्यासाठी लावणार आणि त्याच्यात परंपरेचं आपलं हे आहे, त्याच्यासाठी आम्ही तयार केलेलं आहे म्हटलं, असं त्यांना सांगितलं. तेव्हा आपल्याकडे आलेले बेंडाळे, त्यांचाही व्यवसाय वाढला. आधी त्यांचा व्यवसाय वाढत नव्हता. आम्ही त्यांच्या तिकडे त्यांनी आम्हाला बोलवलं आणि तेव्हापासून त्यांचा व्यवसाय एवढा वाढला की ते आम्हाला फोन पण करत नाही आता, एवढा त्यांचा व्यवसाय वाढला. त्या दिवशी तिथे एक मुलगी आली, ते शीतल पाटील, ते आहे का आज जॉईन झाले की नाही माहिती नाही. शीतल पाटील, तिलाही आम्ही म्हटलं तू काय करणार, ती म्हणली मी व्यवसाय करणार आहे. म्हटलं अरे वा छान. म्हटलं मग तुला हे करावं लागेल, यज्ञ करावं लागेल. हो म्हणले, सद्गुरू तुम्ही या ना, कधी करायचं सांगा, आपण करू म्हणत. तेव्हा म्हणजे सुनील घोरपडे ते तर व्यवसाय करतात काय, पण त्यांना तर व्यवसाय करायला वेळ मिळत नाही, कारण आमचं जेवढं काम त्यांच्याकडे आहे, आमचं जेवढं कार्य ते करत असतात की त्यांना व्यवसाय करायला वेळ मिळत नाही, त्यातून ते करतात आपले. तेव्हा नवलकर ते व्यवसाय करतात. ते म्हणाले सद्गुरू असं हे झालं ना आपलं प्रोजेक्ट, का आपल्याला एवढा पैसा मिळेल, मग एवढा पैसा आपण आपल्या या कार्यामध्ये देऊ. म्हटलं वा छान, चांगला आहे. पण त्याने अजून त्या व्यवसायाचं उद्घाटन काय करण्याचं अजून ठेवलेलं नाही. बघूया आता कधी करतात. आमचे भोसले सुद्धा ते काहीतरी व्यवसाय फिल्म वगैरेच काढतात, त्यांनी आम्हाला दाखवलं. पण यज्ञ केल्याशिवाय काय व्यवसाय हे होणार नाही. आता म्हणून हा भोसले राहिले आहेत, त्यांच्याकडे आपल्याला उद्घाटन करायला पाहिजे कधी, त्यांनी आपल्याला निमंत्रण द्यायला पाहिजे, मग आपण जाऊ सगळे आणि त्यांचा व्यवसाय आपण सुरू करू. व्यवसाय योस्मी, भगवान म्हणतात जयोस्मी व्यवसाय योस्मी. आमचा प्रसाद राव, त्याचा व्यवसाय ऑलरेडी कॉम्प्युटरचा याचा, तो म्हणतो व्यवसाय वाढत नाही. आधी म्हणलं अरे तू यज्ञ कर ना तुझ्याकडे, तू म्हणलं हो हो करू म्हणले आपण. त्यांच्या आईचं वर्ष श्राद्ध झालं की म्हणले आपण तिथे यज्ञ करू, असं ते म्हणाले. तेव्हा सांगतात उद्योगिना पुरुष सिंह मुपैती लक्ष्मी. जो उद्योगी पुरुष असते त्याच्याकडे, त्याला सिंह असं म्हणतात. जो उद्योग करतो त्याला सिंह असं म्हणतात. पुरुष सिंह उपैती लक्ष्मी, तो लक्ष्मी पैदा करतो म्हणा, धन त्याच्याकडे येतं. आणि जो आळशी आहे, आलस्य मी मनुष्याणाम शरीर असतो महान रिपू, तो पडलेला असतो, काय नाही आळस येतो त्याला. त्याच्या अंगातला आळस म्हणजेच त्याचा शत्रू आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. सिंहाने जर ठरवलं की याच्या बाहेर जायचं नाही गुहेच्या, बस तिथेच पडून राहायचं आणि कोणीतरी हरिण येईल आणि आपल्या तोंडात येऊन पडेल आपोआप, तसं नाही होत. त्याला उद्योग करावा लागतो. आता सरकारने उद्योजकता विकास हे काढलं, तेव्हा म्हणले जयोस्मी व्यवसायोस्मी, सत्वम सत्वताम. आणि सत्वगुण जो आहे म्हणले, ते मगाशी जे सांगितलं की सत्वगुणाचं महात्म्य काय जबरदस्त आहे म्हणा. अरे काय करायला नको म्हणाल, ध्यान नाही, धारणा नाही, मनाचं कॉन्सन्ट्रेशन नाही, काय नाही, काय नाही करा, बस एकच आहे गोष्ट आहे म्हणाले, मार्केची गोष्ट, असं आमच्याकडे शब्दप्रयोग, मार्केची गोष्ट, मार्मिक गोष्ट सांग. सत्वगुणाने सत्वगुण, सत्वरज तमगुण, त्याच्यातला सत्वगुण आहे ना बस तो वाढवायचा, सत्वगुण वाढवायचा. मग कसा वाढवायचा, सत्वगुण वाढला ना की बस झाला, तू म्हणले तुला काय बघायचं गरजच नाही, तुला काय बघायची गरज. सत्वगुण वाढवा म्हण, सत्वगुण वाढला. गुणांचं असं आहे, 3 गुण आहेत सत्व रज तम. एक गुण वाढला त्याच्यापैकी तर दुसरे 2 गुण खाली बसतात. ते सीसॉ सारखं आहे. इकडे भार जास्त झाला तर ते वरती जात, इकडे भार जास्त तर हे वरती जात. तसं म्हणले
तमोगुण वाढला, आळस, झोपून राहा, आळस करा, काम करू नका, हे वाढलं की सत्वगुण आपोआपच खाली बसतो, रजोगुण आपोआपच खाली बसतो. तो काही त्याला नष्ट करावा लागत नाही. रजोगुण वाढला, तो काम करायला लागला, प्रयत्न करायला लागला की तमोगुण त्याचा आपोआप खाली बसतो, आळस आपोआप जातो आणि सत्वगुण तोही कमी होतो. रजोगुण तो सगळं प्रयत्न करायला लागतो किंवा विषयाचा उपभोग घ्यायला लागतो. रजोगुण आहे, मग तो सत्वगुणाला दाबून टाकतो, तमोगुणाला दाबून टाकतो. आणि जेव्हा सत्वगुण बलवान होतो तेव्हा तो या दोन्ही गुणांना नेस्तनाबूत करून टाकतो. सत्वम सत्वतामहम म्हणून. आणि सत्वगुण जेव्हा बलवान होतो तेव्हा रजोगुण राहत नाही, तमोगुणही राहत नाही. म्हणा, त्यांना नष्ट करण्याची गरजच नाही, ते राहतच नाही. म्हणून नुसतं सत्वगुणाचं हे महात्म्य नाही आहे. नुसतं सत्वगुणाची वृद्धी झाली त्या पुरुषाला एक सिद्धी प्राप्त होते. सिद्धी, सगळ्यांनी ऐका, सिद्धी प्राप्त होते. सत्वगुण प्राप्त झाल्यानंतर सिद्धी प्राप्त होते. त्या सिद्धीला नाव काय? गुलाबराव महाराज त्याला नाव ऊह सिद्धी. ऊह सिद्धी आम्हाला याचा अनुभव आहे. आम्हाला लोक म्हणतात, जेव्हा म्हणायला आता आम्हाला, तेव्हा मग आम्हाला कळलं घरी ह्याला ऊह सिद्धी म्हणतात. आमचे हे होते वकील साहेब, त्यांच्याकडे आम्ही 3दा गेलो. 3 तास त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. त्यांच्या सगळ्या शंकांचं निवारण होऊन गेलं. एकही शंका, मग त्यांना म्हटलं काही शंका राहिली का? नाही. आता माझ्या मनात काही शंका नाही राहिली सद्गुरू, काय तेही आता नाहीत आपल्यामध्ये. ते तीन वेळा आम्ही गेलो, 3 तास त्यांच्या. मग त्यांचा जो जावाई तो आमचा हे होता, विद्यार्थी होता. तर ते गेल्यानंतर आम्ही त्याला विचारलं, ते काय म्हणाले रे? ते म्हणाले, यांना ना वाचासिद्धी प्राप्त आहे, वाचासिद्धी, असं ते म्हणत होते. ती योगा करणार होते, योगाचे मोठे प्रवीण होते ते योगामध्ये. ध्यान, धारणा, योग सगळं. त्या घंटाळी योगा मंदिरामध्ये ते योग शिकवायचे. पण त्यांना मोठं आश्चर्य वाटायचं. हो म्हणले, त्याला सिद्धी प्राप्त आहे म्हणा. काय सिद्धी आहे? तर त्यांनी वाचासिद्धी सांगितली, पण त्याला ऊह सिद्धी असं म्हणतात. ऊह, हे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं. ऊह, ज्याचा तमोगुण एकदम बलवान असतो, ज्याचा सत्वगुण एकदम बलवान होतो, त्याला ती सिद्धी प्राप्त होते. काय ते सिद्धी म्हणजे काय म्हणा? शब्दो अध्ययनम दुःख विघातकस्त्रय सुहृद प्राप्ती इति ऊह. ऊह सिद्धीचं त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. सांख्य ग्रंथ, सांख्य शास्त्रामध्ये सांगितलं. सांख्य कारिकेमध्ये 51व्या श्लोकात सुरेश्वरानंद सरस्वती, जे शंकराचार्यांचे पट्ट शिष्य होते, त्यांनी सांख्यावर कारिका लिहिली आहे. त्याची फोड करणार, त्याच्या भाष्य लिहिले, जसं आम्ही लिहितोय. त्याच्यात त्यांनी सांगितलं 51व्या श्लोकात ऊह सिद्धी प्राप्त होते. ऊह सिद्धी म्हणजे काय? अध्ययनम, शब्दांचं अध्ययन. कुठल्या शब्दाचा काय अर्थ आहे, शब्दाच्या किती खोली आहे त्या शब्दाची, त्या खोलीपर्यंत तो जातो म्हणाले. शब्दाचं अध्ययन करतो, अध्ययन आपोआप त्याला होतं, शब्दाचा अर्थ आपोआप त्याला करतो. दुःख विघातस्त्रय, दुःखाचा अंत करणाऱ्या 3 गोष्टी आहेत. काय? शब्दो अध्ययनम, ऊह, सुहृद प्राप्ती. सुहृद प्राप्ती म्हणजे काय? तर सद्गुरूंची सुहृद म्हणजे अगदी जवळची व्यक्ती, अगदी आपली हित साधणारी व्यक्ती, आपलं हित ज्याला व्हावं असं वाटतं, आपलं कल्याण ज्याला व्हावं असं वाटतं, अशी अगदी हृदयाच्या जवळची, हृदयातली जी व्यक्ती आहे त्याला सुहृद असं म्हणतात. सुहृद प्राप्ती म्हणजे त्याला सद्गुरूंची प्राप्ती होते. बघा, कोणाला सत्वगुण ज्याचा बलवान होतो त्याला आधी सद्गुरूची प्राप्ती होते. म्हणजे हा तर संसारातला सत्वगुण सांगितला. संसारात तो पूजापाती करतो, काय व्रत करत असेल, काय करत असेल,
काही भक्ती केली असेल, काही पुण्यही झाले, ते पुण्य त्याचं जेव्हा हे होतं तेव्हा म्हणाले त्याला सुहृत प्राप्ती म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती होते. ही सिद्धी आहे म्हणाले. सद्गुरूंची प्राप्ती सगळ्यांना होत नाही. ही एक सिद्धी आहे म्हणाले. याला उह सिद्धी असं म्हणतो. सुहृत प्राप्ती. आणखी पुढे काय म्हणले, सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर उह सिद्धी संपली का, नाही म्हणाले. उह ही अत्यंत सूक्ष्म अशी सिद्धी आहे म्हणाले. तिला ऋतंभरा प्रज्ञा, योगात तिला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. उह सिद्धी. आमच्याकडे महाराजांच्याकडे शिष्य येत होते. महाराजांचे शिष्य झाल्यानंतर ते गोदरेज जे आहे कंपनी, तिथे योगा शिकवत होते. योगात फार प्रवीण होते. आणि ते आमचे ग्रंथ, आम्ही ग्रंथ लिहायचं, आम्ही काव्य करायचं, ते आम्हाला नेहमी म्हणायचे, हो साधी गोष्ट नाही म्हणाली. आता आम्हाला काही तेव्हा माहिती नव्हतं काय सिद्धी वगैरे आहे, पण ते त्यांना माहिती होतं. ते म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणाल, काय तुमचे काव्य आहे म्हणाल, कमाल आहे म्हणाल. आम्हाला नेहमीच म्हणाले. तेव्हा त्यांना माहिती होतं आणि महाराज त्यांना सांगितलं होतं, अरे सिद्धी आहे म्हणाल, याला उह सिद्धी असं म्हणतात. तर हे दुःखाचा विघात करणारी आहे, शब्दांचं अध्ययन करणारी आहे, शब्दांच्या सखोल जाऊन जाऊन एकदम. म्हणून आम्हाला लोक विचारतात, आम्हाला सुनील घोरपडे विचारतात, सद्गुरू हा शब्द बरोबर का, मग आम्ही त्यांचा शब्द बरोबर करून देतो. काय योग्य शब्द, शब्दांचं अध्ययन जे आहे म्हटले, चयन जे आहे, उह सिद्धीमध्ये शब्दांचं अध्ययन आहे, दुःखाचा विघात आहे, म्हणजे दुःख त्यांचं नष्ट होऊन जातं. आणि सुहृत प्राप्ती, सद्गुरूंची प्राप्ती म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानाची प्राप्ती होते. आणि मग त्याची बुद्धी एवढी सूक्ष्म होती. उह सिद्धी म्हणजे काय, त्याची बुद्धी एकदम सूक्ष्म होती. कुठलाही प्रश्न विचारा, मग आम्ही किरण मोडींच्या बरोबर जिकडे जिकडे गेलो, कोणी काय काय प्रश्न विचारले त्यांना फटाफट तिथे उत्तर. काय रामकृष्ण मठामध्ये गेलो, त्याने आम्हाला प्रश्न विचारले 2, त्याची उत्तर आम्ही दिल्यानंतर त्यांना एवढा आनंद. हे कसं होतं, अरे बाबा याला सिद्धी म्हणतात. आम्हाला काय त्याची माहिती नव्हती, पण महाराज म्हणायचे अरे असं होणार आहे, त्यांच्या कृपेने आम्हाला तसं. आणि ज्ञान होतं म्हणले, शुद्ध ज्ञान जे आहे, कुठलंही ज्ञान तो सांगू शकतो. काय आहे याच्यात, कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नसतं ते तो सांगतो म्हणा. शब्द म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती, कुठला शब्द कसा तयार झाला याचं ज्ञान, अध्ययन म्हणजे शास्त्र प्रवेश. कुठल्याही शास्त्रात तो पटकन प्रवेश करतो, त्या शास्त्राची माहिती त्याला बरोबर होते. कुठल्या पुस्तकात नाही लिहिलेलं असेल ते त्याला माहिती होतं. म्हणून त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला होता तिकडे रामकृष्ण मठात, की म्हणाले इथे आश्रमामध्ये हल्ली ब्रह्मचारी लोक जे होतात त्याच्यातून म्हणाले आम्ही हे काय म्हणतात त्याला संन्यासी लोक घेतो, तर हल्ली संन्यासी व्हायला कोणी तयार नाही म्हणा. तर म्हणलं या प्रश्नाचं तुमच्याकडे काय उत्तर आहे का म्हणा. आम्ही त्याला पटकन सांगितलं, म्हटलं ही चूक झाली, काय ही चूक झाली, ते विवेकानंद असताना ही चूक झाली म्हटलं, त्यांच्या वेळेला चूक झाली, ती कोणी केली आम्हाला माहित नाही. पटकन हे कसं आलं म्हटलं, विवेकानंद स्वामी असताना रामकृष्ण परमहंसांच्या आणि त्यांच्या संबंधात एक चूक झाली म्हटलं. काय तर त्यांना रामकृष्ण परमहंस हे तर म्हटलं गृहस्थाश्रमी होते, मग त्यांनी विवेकानंदांना गृहस्थाश्रम का नाही दिला, मग त्यांना संन्यास का दिला सांगा. मग त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. याला उह सिद्धी म्हणतात. त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. शास्त्रात एवढं शास्त्र प्रवेश, आमच्या तिकडे आपोआप प्रवेश झाला आणि आम्हाला ते बरोबर दिसलं तिथे की अरे यांचं इथे हे. आणि आम्ही म्हटलं हे चूक झाली, अगदी बेधडकपणे सांगितलं. नाही तर कोणी नाही मग याला एवढे मोठे, मग याला कसं सांगायचं. आणि त्यांनी ते मान्य केलं बरोबर. आणि नुसतं मान्य केलं नाही, मी त्यांना सांगितलं, मग म्हणाले याच्यावर उपाय काय. तर म्हटलं आता तुमचे ब्रह्मचारी लोक तुमच्याकडे असतातच म्हटलं, आणि गृहस्थाश्रमी तुमचे शिष्य येतात नेहमी तुमच्या इकडे, ते काम करतील ना म्हटलं. यांचं संन्यासाचंच काय काम आहे तुमच्याकडे, ते बदला. मग तेव्हा नंतर मला असं कळलं दुसऱ्याच्याच मार्फत की त्यांनी हे बदललं आता, आणि त्यांच्या आश्रमामध्ये गृहस्थाश्रमी ते जास्त प्राधान्य देतात आणि संन्यास मार्ग गेला.
मी त्यांना सांगितलं संन्यास मार्ग हा आउटडेटेड झाला आहे, कलियुगात त्याचं काही हे नाही. तेव्हा त्यांना ते पटलं आणि त्याने याला काय म्हणतात, याला सिद्धी असं म्हणतात. ते आम्हाला नंतर माहिती झालं, पण आधी सिद्धी आमच्याकडे आली आमच्या सद्गुरूंच्या कृपेने. शास्त्र प्रवेश, अध्ययन म्हणजे शास्त्रात प्रवेश होतं. कुठल्याही ग्रंथावर भाष्य करण्याची हे सगळं त्याच्यात लिहिलंय. सांख्य कारिकेमध्ये लिहिलंय. आम्ही काही सांख्य कारिकेमध्ये जे लिहिलं आहे शास्त्र प्रवेश, उ सिद्धी, हे सगळं त्यात. कुठल्याही ग्रंथावर भाष्य करण्याची शक्ती. अहो या गीतेवर भाष्य एवढं आमचं एवढं झालं, एवढं कोणी गीतेवर लिहिलेलं नाही. म्हणजे सुनील घोरपडे म्हणतात त्या आता म्हणले बाकीचे गीता पुस्तके वाचतच नाही, बाकीचे ग्रंथ वाचतच नाही मॅडम, ह्याच्यातच एवढं आहे. आणि आपलं हरिपाठाच्या अभंगावर तर कोणी काहीच लिहिलेलं नाही, आणि कोणी काही तातर मात्र लिहिलं असेल ते असंच आपल्या मनाचं काय. त्याच्यावर एवढं आमच्या महाराजांनी लिहिलं. आमच्या महाराजांनी लिहिलं तर आम्ही तसं काही ठिकाणी आम्हाला असं वाटलं नाही आपण तसं घ्यावं, मग ते आम्ही तसं घेतो. काही ठिकाणी आपोआपच आम्हाला असं वाटलं नाही की महाराजांचा ग्रंथ वाचावा असं काही वेळेला वाटत नाही, आणि आमच्याच ठिकाणी पुरायला लागतो. मग आम्ही आमचंच लिहितो सगळं, आणि मग आमचं महाराज काय लिहिलं ते बघतो, अरे वा काय असं झालं. मग संपूर्ण आमचं तेच. तेव्हा कुठल्याही ग्रंथावर भाष्य करण्याची शक्ती, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक अशा तिन्ही प्रकारच्या दुःखांचा नाश होतो. ही सिद्धी म्हणजे साधी सिद्धी नाही म्हणाले. आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक तिन्ही दुःखांचा नाश होतो, आणि आत्मकल्याण साधून देणाऱ्या सद्गुरूंची प्राप्ती होते, सद्गुरूंची प्रसन्नता होते, त्यांची कृपा होते. अशा सिद्धी, अनेक सिद्धी आहे म्हणजे सिद्धी, अशा सिद्धी प्राप्त होतात. तसंच यथार्थ निश्चय होणे, निश्चय लोकांचा होत नाही. यथार्थ निश्चय होणं, धर्म काय अधर्म काय ते समजणं, ते सांगता येणं, आत्मज्ञान होणं, वैराग्य होणं, आत्मज्ञान होणं, वैराग्य येणं, ऐश्वर्य प्राप्त होणं. नुसता तो वैराग्य आला म्हणजे त्याला ऐश्वर्य नाही असं नाही म्हणत. अशी ही सर्व सात्विक बुद्धीची लक्षणं आहेत. हे कोण सांगतं? हे सुरेश्वराचार्य यांनी सांख्य कारिकेत लिहिलं, आणि ते जास्ती त्याच्यावर भाष्य कोणी केलंय तर आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ते आम्ही तुम्हाला सांगितलं काय, आणि आम्ही आमचा अनुभव तुम्हाला आम्ही सांगितला की आता आणा म्हणले कुठल्या ग्रंथ आणा, आम्ही प्रवचन करतो आम्ही त्याच्यावर. आम्ही त्याचा अभ्यास केलाय की नाही ते विचारू नका म्हणा. कुठलाही ग्रंथ आणा आमच्या हातात द्या, आणि आम्ही त्याचं भाष्य करतो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याचप्रमाणे सत्वगुण वाढल्यामुळे ज्ञानाची विशेष वाढ होते. ते खरं ज्ञान. बुद्धी नेहमी आत्मानात्म विवेकावर तरंगत राहते. बुद्धी आत्मानात्म विवेक. बुद्धी महदादी तत्वांचा क्रमाने विचार करते. महत्त्व म्हणजे समष्टी बुद्धी. एक व्यष्टी बुद्धी म्हणजे आपल्या ठिकाणी प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असलेली बुद्धी, आणि दुसरी समष्टी बुद्धी म्हणजे सर्व ब्रह्मांडाची जी बुद्धी आहे त्याला समष्टी बुद्धी असं म्हणतात. त्याला महत्त्व असं म्हणतात. त्या बुद्धीला ती महत्त्व, ते समष्टी बुद्धी त्यांच्या ठिकाणी येते, आणि तो विचार करून आत्मानात्म म्हणून त्यांना प्रश्न विचारल्यावर आमच्या ठिकाणी उत्तर तयार झालं. तेव्हा ही बुद्धी तत्वांच्या क्रमाने विचार करून शेवटी ती बुद्धी समष्टी बुद्धी आणि व्यष्टी बुद्धी त्यांच्या ठिकाणी असते. ती विचार करते आत्मानात्म, आणि शेवटी विचार करता करता ती काय होते म्हणजे मोठ्या आश्चर्याची गोष्ट लिहिली यांनी. मागच्या वेळेला आम्ही सांगितलं की मनाचं अस्तित्वच नाही. बघा, मागच्या वेळेला आम्ही सांगितलं मनाचं अस्तित्व नाही, तर आमचे सुनील घोरपडे त्यांना त्यांना खूप आनंद झाला. पण नंतर मग ते विचार करायला लागले तर त्यांना एवढा हे झाला, रे काय बाबा काही कळतच नव्हतं. मग त्याने आम्हाला पुष्कळ त्यांचं बोलणं झालं. असं कसं होतं सद्गुरू, मन नाहीच होतं म्हणजे कसं? मन नाहीच म्हणजे कसं? तुम्ही सांगता मन नाही. अरे मन नाही काय, आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बुद्धी नाहीशी होते म्हणाले. ही सिद्धी मिळाली तर म्हणले मन नाहीच काय, बुद्धी नाहीशी होते. आणि पुढे विषय आला बघा. आपला जो विषय होता त्या याच्यामध्ये एकनाथ महाराजांच्या याच्यामध्ये जो विषय होता तोच विषय इकडे आला ज्ञानेश्वर महाराजांचा. काय 24 किंवा 25 हे जे तत्व सांगितले म्हणाले,
आणि 36 आणि 37 असं ते म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलं? 24, 25, 36, 37 अशी निरनिराळी शास्त्रकारांनी तत्व मानलेली आहेत. ती तत्व 3 देह, जड, सूक्ष्म, कारण देह, हे सर्व नाहीसे होतात म्हटलं. हे सगळे नाहीसे. अरे मन काय म्हणतो तू? जड, सूक्ष्म, कारण देह हे सगळे नाहीसे झाले अशी त्याची अवस्था. तो म्हणतो कुठे जड देह तर नाहीये, सूक्ष्म देह, मन, बुद्धी, चित्त ते नाही म्हणले. मन कुठे? माझं मन नाही. 2 4 असती कार्ये मने उद्धवा. भक्तीची कमाल बघा. 2 4 मन असतात का म्हणले उद्धवा? गोपी सांगतात एक मात्र होते ते मी दिले माधव, आणि ते एक मात्र माझ्याकडे, तेही माधवाला देऊन टाकलं. आता माझ्याकडे मन नाही म्हणले, नाहीच झालं. काय गंमत आहे. अरे तुम्ही त्या मनाला घेतात त्या काय ध्यान करत बसतात, मन तरी म्हणले ते मन काय होत नाही, नष्ट होत नाही. इथे तर म्हणले ते सांगितलं देऊन टाका सद्गुरूंना एक मन, झालं एकच मन असतं. सद्गुरूंना मन देऊन टाका म्हणा, बस जायला. बुद्धी देऊन टाका. मनही नाही, बुद्धी नाही, मग सूक्ष्म देहच नाही म्हणा. सूक्ष्म देह गायब, जड देह गायब. जड सगळं सद्गुरूंचं आहे, माझं काही नाही, सगळं सद्गुरूंचं आहे. दुकान, मकान, सगळं काय जे काय सगळं. आणि हा देह, देव देहाचा धनी तो वाहील अर्पिला त्याचे चरणी. हा देह आहे म्हणजे देहाचं काय करायचं? तो अर्पण करू नका सद्गुरूंच्या कार्यात. प्रेम घेता सेवेतून एक आनंद, आणि त्या आनंदात रममाण झाला की हा स्थूल देह गेला म्हणले. स्थूल देह कसं घालवायचं? स्थूल देहातून घालवायचं तर केवढा खटपटी करतात. समाधीमध्ये जातात, परत उतरते, परत जातात, परत चढते, परत उतरते, चढ उतार. पण म्हणले इथे काय म्हणाले? इथं गेलं तर गेलंच म्हणाले. सद्गुरूंच्या कार्यात रममाण झालं, त्यांचं कार्य करत राहिलं की कुठला आपला देह आहे तो काय कळतच नाही. जड देहाचं भानच राहत नाही. जड देहाचं भानच राहत. किती वेळ झाला काय कळत नाही. 11 वाजून जातो. आज नाही वाजणार, आज लवकर आपण तेव्हा देह भान जातो. तर या जड देहाचं पलीकडे जायचं कसं? तर सद्गुरूच्या कार्य करायचं किती सोपं आहे हो. पण तेवढंच कठीण आहे सद्गुरूचं कार्य करणं. होत नाही. नुसतं प्रवचन ऐकायला म्हटलं तरी होत नाही. म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सोपं आहे. आणि सूक्ष्म देहातून बाहेर कसं जायचं म्हणाल तर हे काय, तो सद्गुरू प्राप्त झाले ही सिद्धी मिळाली म्हणजे त्याला. सद्गुरूंचं ज्ञान ऐकायचं, सद्गुरूंचे ग्रंथ वाचायचे, त्याच्यामुळे सत्वगुण वाढतो. सत्वगुण वाढा. सत्वगुण वाढला की म्हणले तो गेला त्याचा. सत्वगुण वाढला की सत्वरजतम, सत्वगुण वाढला की त्याचं सूक्ष्मदेह गेला म्हणाले. सूक्ष्मदेह. आणि सत्वगुण वाढला की त्याचा तमोगुणही गेला. तमोगुण गेल्यामुळे झोपही गेली. झोप म्हणजे त्याला कारण देह म्हणतात. कारण देहातून तो बाहेर आला. कसा आला? कारण देहातून बाहेर कसं यायचं? योगामध्ये खूप खटपट करायला लागतं तरी काय होत नाही. पण हा तर कारण देहातून बाहेर तो सहज का? तर याच्याकडे तमोगुणच नाहीये. सत्वगुण एवढा आहे. झोप यायला याला तमोगुण पाहिजे ना. झोप यायला तिथे योग निद्रा करतात आधी, आणि मग योग निद्रा करून मग ते त्यांना काही ते जमत नाही कारण देहातून बाहेर यायला. पण कारण देह म्हणजेच तर तमोगुण. मग तमोगुणच याचा गेला. कशामुळे? सत्वगुण एवढा त्याच्या ठिकाणी आला. कशामुळे? सद्गुरूंचं ज्ञान, प्रेम, भक्ती, कार्य याच्यामुळे त्याचा सत्वगुण नेहमी जागृत आहे. तर त्यांनी या दोन्ही गुण आपोआप त्याचे गेले, त्याला काही घालावं लागलं नाही. मग त्याचा तमोगुण गेला तर त्याचं झोप कुठे गेली? तो झोपेतही म्हणाले, तो झोपेतही त्याची समाधी आहे म्हणा. तेव्हा या तिन्ही देहातून तो बाहेर जातो. काय सांगतात? 3 देह, जड, सूक्ष्म, कारण देह सर्व नाहीसे होतात. आणि चौथा जो महाकारण देह आहे
त्याला तुरीयावस्था असं म्हणतात. तीच एक उरते. म्हणजे महाकारण देह किंवा तुरीयावस्था रूप तेच तर ब्रह्म आहे म्हणाले. ब्रह्म म्हणजे काय? महाकारण देहामध्ये तुरीय अवस्था प्राप्त झाली सत्वगुणामुळे, तेच तर सर्वोत्तम ब्रह्म आहे. आणि त्याला सुलभ होतं. त्याचबरोबर अनुपम अशा देहाची प्राप्ती होते. महाराज सांगायचे, अरे त्याचा देह त्याचा हलका होतो, देह त्याचा तेजोमय होतो. अनुपम अशा देहाची प्राप्ती होते. सत्वयुक्तम यथा चित्तम शब्द ब्रह्मार्थ दर्शनम. सत्वयुक्त चित्त झालं की त्याचं चित्त सत्वयुक्त झालं की त्याला सर्व शब्दांचा शब्द ब्रह्म त्याला प्राप्त होतो, तो ब्रह्मस्वरूप होतो. सत्वगुण हा परब्रह्माचं दर्शन करून देणारा आहे. सत्वगुण हा परब्रह्माचं दर्शन करून देणारा आहे असं श्रीमद भगवतात म्हटलेलं आहे. आणि म्हणून सत्वगुण हा वाढवला पाहिजे. मग सत्वगुण वाढवायचा कसा? सद्गुरूंचं प्रेम, त्यांची भक्ती, त्यांचं ध्यान, त्यांच्या कार्य त्यांचा सहवास. ते जिकडे जातात तिकडे जायचं. ते म्हणतात आज इकडे जाऊ, आज तिकडे जाऊ. ते जे सांगतात, ते जे मार्गदर्शन करतात, यज्ञ करायला सांगतात, बस त्यांच्या बरोबर राहायचं की आपोआप त्यांच्या कार्यात राहायचं, आपोआप सत्वगुण वाढत जातो. मग काय, सत्वगुण वाढल्यामुळे काय होतं? सांगितलं, ब्रह्मप्राप्ती होते. जड देहातून बाहेर येतो, सूक्ष्म देहातून बाहेर येतो, कारण देहातून बाहेर येतो आणि महाकारण देहात तुरीय अवस्थेत. अरे काय म्हणाले, आणखी काय पाहिजे का? आणखी तुला काय पाहिजे म्हणाले? मिळालं ना सगळं, याच्यातच सगळं मिळालं ना. द्यूतम शलयतामस्मी तेजस्विनामहं जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वम सत्वतामहं. श्री गुरुदेव दत्त.